मित्रांनो, अलीकडेच आपण सगळ्यांनी एक धक्कादायक बातमी ऐकली। प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं फक्त 38व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं। इतक्या कमी वयात इतकी ऊर्जावान आणि प्रतिभावान व्यक्ती आपल्यातून निघून गेली। ही गोष्ट प्रत्येकाला हादरवून गेली। पण खरी भीती इथे आहे की उद्या आपल्यापैकी कुणालाही हा आजार होऊ शकतो, कारण कॅन्सर आता फक्त वयोवृद्धांना होतो असा गैरसमज आहे। प्रत्यक्षात तो कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो आणि सगळ्यात मोठं सत्य म्हणजे कॅन्सर हा मृत्यूचा आजार नाहीये। वेळेत ओळखला तर तो बरा होऊ शकतो। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ती 5 महत्त्वाची लक्षणं जी कधीही दुर्लक्षित करू नयेत। ही लक्षणे वेळेत ओळखली तर आपण आपल्या आयुष्याचं रक्षण करू शकतो। तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण इथे तुम्हाला मिळतील खरे, उपयुक्त आणि आयुष्य वाचवणारे हेल्थ व्हिडिओज। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, वजन कमी होणं हा मुद्दा साधा सोपा नाहीये। काही वेळा लोक स्वतःहून डाएटिंग करतात, व्यायाम करतात किंवा जीवनशैलीत बदल करतात। त्यामुळे वजन कमी होणं हे नैसर्गिक आणि अपेक्षित असतं। पण धोक्याची घंटा तेव्हा वाजते जेव्हा कोणताही बदल न करता किंवा प्रयत्न न करता सतत वजन कमी होत राहतं। उदाहरणार्थ, गेल्या 2-3 महिन्यात तुमचं 4 ते 5 किलो वजन कमी झालं असेल, पण तुम्ही ना डाएटिंग करत आहात ना जिमला जात आहात, तर हा संकेत गंभीरपणे घ्यायला हवा। अचानक वजन कमी होण्यामागचं कॅन्सरशी नातं जाणून घेऊया। कॅन्सर हा आजार शरीरातील पेशींवर नियंत्रण गमावतो। या असामान्य पेशी वाढताना शरीरातील पोषण द्रव्य आणि ऊर्जा शोषून घेतात। म्हणजेच आपण जितकं अन्न खातो त्यातील पोषण आपल्याला न मिळता त्या वाढणाऱ्या पेशींना जातं। यामुळे शरीर कमकुवत होऊ लागतं आणि वजन कमी होणं सुरू होतं। विशेषतः फुफ्फुसांचा कॅन्सर, पचन संस्थेशी संबंधित कॅन्सर किंवा पोटाचा कॅन्सर यामध्ये हे लक्षण अधिक दिसून येतं। वजन घटण्याबरोबरच थकवा, भूक न लागणं, मळमळ, पोटात गाठ वाटणं अशी इतर लक्षणंही सोबत दिसू शकतात। दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकतं? समस्या अशी आहे की आपण अनेकदा वजन कमी होणं ही चांगली गोष्ट समजतो। काहींना वाटतं की आता शरीर सडपातळ दिसतंय किंवा कंबर कमी झाली आहे, पण हाच गैरसमज जीवावर बेतू शकतो। अचानक आणि अनियंत्रित वजन घटण्याकडे दुर्लक्ष केलं तर कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखता येत नाही आणि उशिरा निदान झाल्यावर उपचार कठीण होतात। म्हणूनच डॉक्टर सांगतात, जर प्रयत्न न करता वजन कमी होत असेल तर लगेच तपासणी करा। अगदी साधा रक्त तपास, स्कॅन किंवा एंडोस्कोपीही यामागचं खरं कारण वेळेत उघड करू शकतो। लक्षण क्रमांक 2, सतत थकवा आणि अशक्तपणा। आपल्या दैनंदिन जीवनात थकवा हा अगदी सामान्य अनुभव असतो। खूप काम केल्यावर, जास्त चालल्यावर किंवा झोप पूर्ण न झाल्यावर आपण थकतो। पण असा थकवा विश्रांती घेतल्यावर किंवा चांगली झोप घेतल्यावर दूर होतो। मात्र कॅन्सरशी संबंधित थकवा वेगळा असतो। यात अगदी साधं काम जसं की घरात चालणं, थोडं सामान उचलणं किंवा ऑफिसचं हलकं फुलकं काम केल्यावरही प्रचंड थकवा जाणवतो। आणखी धोकादायक म्हणजे हा थकवा विश्रांतीनंतरही दूर होत नाही। कॅन्सर आणि सततचा थकवा यामागचं नातं काय ते जाणून घ्या। कॅन्सरमध्ये पेशींची असामान्य वाढ होत असते। या पेशींना जिवंत राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी सतत ऊर्जा लागत असते। त्या शरीरातलं पोषण आणि ऊर्जा शोषून घेतात, ज्यामुळे सामान्य पेशींना आवश्यक ऊर्जा मिळत नाही। परिणामी शरीर कायम दमल्यासारखं, अशक्त झाल्यासारखं वाटतं। कधी कधी रक्ताल्पता म्हणजेच ॲनिमिया सुद्धा निर्माण होतो, कारण कॅन्सर शरीरातल्या लाल रक्तपेशींवर परिणाम करतो। त्यामुळे श्वास घ्यायला त्रास, हृदय वेगाने धडधडणं अशी लक्षणं देखील दिसू शकतात। दुर्लक्षित केल्याचे परिणाम: अनेकदा लोक हा सततचा थकवा, कामाचा ताण, झोपेचं कमी प्रमाण किंवा वय वाढल्यामुळे आहे असं समजून घेतात। पण जर हा थकवा आठवड्यांपर्यंत चालूच राहिला आणि विश्रांती घेतल्यावरही फरक पडला नाही तर ते गंभीर संकेत आहेत। अशा वेळी त्वरित तपासणी करणं अत्यावश्यक आहे, कारण थकवा हा कॅन्सरचा सुरुवातीचा इशारा असू शकतो आणि योग्य वेळी तपासणी झाली तर आजार सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येतो। सुरुवातीला निदान झालं तर उपचार सोपे होतात आणि पूर्णपणे बरे होण्याची शक्यता खूप जास्त वाढते। लक्षण क्रमांक 3, अनियमित गाठी किंवा सूज। आपल्या शरीरात कधी कधी लहान मोठ्या गाठी तयार होतात। काही गाठी संसर्गामुळे, इन्फेक्शनमुळे किंवा चरबीच्या थरांमुळे निर्माण होतात आणि काही दिवसांनी आपोआप बऱ्या होतात। पण धोक्याचा इशारा तेव्हा मिळतो जेव्हा अशी गाठ 2 ते 3 आठवड्यांनंतरही नाहीशी होत नाही, उलट अधिक घट्ट किंवा मोठी होत जाते। विशेषतः स्तनांमध्ये, मानेमध्ये, बगलेमध्ये किंवा पोटाच्या भागात आलेल्या गाठींना हलकं घेणं फारच धोकादायक ठरू शकतं। गाठी आणि कॅन्सरचं नातं: कॅन्सरमध्ये पेशींची असामान्य आणि अनियंत्रित वाढ होत असते। त्या एका जागी जमा होत गेल्या की त्यातून गाठ म्हणजेच लंप तयार होतो। उदाहरणार्थ, स्तनाचा कॅन्सर सुरुवातीला एका लहानशा गाठीमुळेच ओळखता येतो। गाठ कधी कधी वेदनारहित असते, म्हणून अनेक जण ती काही नाही म्हणून दुर्लक्षित करतात। पण अशा गाठींमागे ट्यूमर सेल्स असू शकतात, ज्या वाढत जाऊन पुढे शरीराच्या इतर भागांमध्येही पसरतात। त्यामुळे वेळेत निदान न झाल्यास आजार गंभीर टप्प्यावर जातो। दुर्लक्ष केल्याचे परिणाम:
लोक अनेकदा ही गाठ दुखत नाही म्हणजे धोकादायक नाही असा गैरसमज करतात, पण कॅन्सरजन्य गाठी बहुतांश वेदना रहित असतात. म्हणूनच शरीरावर आलेली गाठ नाहीशी होत नसेल, आकार बदलत असेल किंवा घट्ट होत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. तपासणीसाठी साधी सोनोग्राफी, मॅमोग्राफी किंवा बायोप्सी करून लगेच कारण समजून घेता येतं. लक्षात ठेवा, सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सरची गाठ ओळखली तर उपचार सोपे होतात आणि रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. लक्षण क्रमांक 4, सतत रक्तस्राव किंवा जखम न भरणं. नाकातून, हिरड्यांतून, तोंडातून किंवा शौच मार्गातून वारंवार रक्त येणं ही साधी गोष्ट नाहीये. काही वेळा व्हिटॅमिन्सची कमतरता किंवा इन्फेक्शनमुळे रक्तस्राव होऊ शकतो, पण जर तो सतत चालू राहिला किंवा कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय होत असेल तर हा कॅन्सरचा सुरुवातीचा संकेत असू शकतो. विशेषतः मोठ्या आतड्याचा, गर्भाशयाचा किंवा तोंडाच्या कॅन्सरमध्ये रक्तस्राव ही खूप कॉमन लक्षणं आहेत. जखम का भरत नाही? आपल्या शरीरात नवीन पेशी निर्माण होऊन जखमा भरून येतात, पण जर शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढत असतील तर त्या या प्रक्रियेत अडथळा निर्माण करतात. त्यामुळे अगदी लहानशी जखम सुद्धा 2 ते 3 आठवडे किंवा त्याहून जास्त काळ तशीच राहते. उदाहरणार्थ, तोंडातला अल्सर भरत नसेल तर तो तोंडाच्या कॅन्सरचा संकेत असू शकतो. वेळीच तपासणी का गरजेची आहे ते समजून घ्या. रक्तस्राव आणि न भरणाऱ्या जखमा अनेकदा लोक साधं काहीतरी म्हणून टाळतात, पण या छोट्या वाटणाऱ्या लक्षणांमागे गंभीर आजार लपलेला असतो. त्यामुळे जर असा अनुभव वारंवार येत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणं अत्यावश्यक आहे. साधी तपासणी करून कारण शोधता येतं आणि जर कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात आढळला तर उपचार यशस्वी होण्याची शक्यता 80 ते 90% वाढते. लक्षण क्रमांक 5, शौच, लघवी किंवा पचनामध्ये बदल. आपल्या दैनंदिन जीवनात कधीकधी पचनाच्या समस्या होणं अगदी नैसर्गिक आहे. हवामानातील बदल, खाण्यापिण्याची चूक किंवा तणावामुळे जुलाब, आम्लपित्त किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते. पण जर ही समस्या आठवड्यानंतर आठवडे कायम राहत असेल, औषधं घेऊनही फरक पडत नसेल तर त्याकडे गंभीरतेने पाहणं गरजेचं आहे. कारण पचनातील सततचा बिघाड हा आतड्यांच्या किंवा पोटाच्या कॅन्सरचा पहिला इशारा असू शकतो. शौच व लघवीच्या सवयींमध्ये बदल. शरीरातील अपशिष्ट बाहेर टाकण्याची पद्धत अचानक बदलली तर ते मोठं संकेत ठरू शकतं. सतत जुलाब होणं, वारंवार पोट फुगणं, शौचात रक्त येणं किंवा उलट खूप दिवस बद्धकोष्ठता होणं हे सर्व आजाराचे द्योतक आहेत. तसंच लघवी करताना त्रास होणं, वारंवार लघवी लागणं किंवा लघवीत रक्त दिसणं हे प्रोस्टेट किंवा मूत्राशयाच्या कॅन्सरशी संबंधित असू शकतं. वेळीच डॉक्टरांचा सल्ला का आवश्यक आहे? पचन किंवा शौचाशी संबंधित समस्या लोक बहुतेकदा गॅस्ट्रिक किंवा जुनं पोटदुखीचं प्रॉब्लेम म्हणून टाळतात, पण जर हे बदल दीर्घकाळ टिकत असतील तर ते शरीराच्या आत सुरू असलेल्या गंभीर आजारांचं द्योतक असू शकतं. वेळेत डॉक्टरांकडे गेलं, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी किंवा लघवीची तपासणी केली तर आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखता येतो आणि जितक्या लवकर निदान होतं तितकी पूर्ण बरे होण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, कॅन्सर हा एक घातक आजार आहे, पण तो मृत्यूचा निर्णय नाही. तो वेळेत ओळखला तर बरा होतो. ही 5 लक्षणं जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला जाणवली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. उशीर करू नका. रेग्युलर हेल्थ चेकअप्स करा, कारण वेळेवर निदान हेच कॅन्सर विरुद्धचं सर्वात मोठं शस्त्र आहे. प्रिया मराठे सारखी तरुण अभिनेत्री आपण गमावली. उद्या तुमचं किंवा कुटुंबियांचं आयुष्य धोक्यात येऊ नये म्हणून ही माहिती लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमचं आयुष्य अमूल्य आहे, ते वाचवणं हेच आपल्या हातातलं खरं काम आहे. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओज करिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.